Good morning. Today we start chapter number 13, Pythagoras theorem. त्याला मराठीमध्ये पायथागोरसचा सिद्धांत म्हणतात. All of you well known about right angle triangle. So listen, right angle triangle. Okay, in that triangle, angle B is equal to 90 degree. Measure of in a triangle. बघा बरं का. Triangle having one angle. किंवा ट्रायंगल विथ वन राइट एंगल is called right angle triangle. किंवा in a triangle in a triangle measure of one angle is 90 degree are called right angle triangle. Okay, कसं लिहा बघा. measure of one angle is 90 degree. Then that triangle in a triangle in which असं म्हणूया. Triangle in which measure of one angle is 90 degree are called किंवा is called right angle triangle. किंवा triangle with one right angle is called right angle means 90 degree. म्हणजे ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंश असतो त्याला काटकोन त्रिकोण म्हणतो आपण. ट्रायंगल विथ वन राइट अँगल इज कॉल्ड राइट अँगल ट्रायंगल. किंवा ट्रायंगल इन विच मेजर ऑफ वन अँगल इज 90 डिग्री इज कॉल्ड राइट अँगल ट्रायंगल. आता याच्या समोरची बाजू साइड अपोजिट टू राइट अँगल is called hypotenuse. याला मराठीत कर्ण म्हणतात. काटकोनाच्या समोरची बाजू तिला आपण हायपोटेनस म्हणतो. साइड अपोजिट टू राइट अँगल या काटकोना समोरच्या बाजूला साइड अपोजिट टू दॅट राइट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस. अँड रिमेनिंग टू साइड्स are called side making right angle. राइट च्या दोन बाजू म्हणजे फॉर एक्झाम्पल AB and AC BC. AB and BC are the side making right angles. काटकोन तयार करणाऱ्या बाजू मराठीमध्ये AB व BC ला काटकोन करणाऱ्या बाजू म्हणायचं आणि याला म्हणायचं कर्ण. साइड ऑपोजिट टू राइट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस. रिमेनिंग टू साइड्स आर कॉल्ड साइड मेकिंग राइट अँगल्स. इज दॅट क्लियर? दॅट टू concepts are very important. One is the hypotenuse, another is the side making right angles. Okay, suppose we take here for example AC is hypotenuse. Okay, आता समजा triangle PTR is right angle triangle. Tell me the hypotenuse. Hypotenuse is the segment which PR and side making right angle. Side making right angles हे सोडून TP and TR. सेगमेंट TP and सेगमेंट TR म्हणजे रेख TP आणि रेख TR. समजा असा काढा. सांगा हायपोटेनस. करेक्ट. XZ. साइड मेकिंग right angle.
which except hypotenuse हा सोडून xy and yz सेगमेंट xy and yz रेख xy वर एक yz in that figure it is right angle so PR is hypotenuse PR हा कर्ण झाला आणि QR आणि QP हे काय झाले काटकोन करणाऱ्या बाजू साइड मेकिंग राइट अँगल्स आय थिंक ऑल ऑफ यू विल नो अबाउट hypotenuse and side making right angles is that clear in right angle बघा in page number 87 there are three figures you have to just write you have to just fill the squares ते तुम्हाला चौकोन भरायचे आहेत ते आता पहा आता आपल्याला आज हे जे चॅप्टर आहे आपला पायथागोरस थेरम तर हा पायथागोरस या ठिकाणी पायथागोरसची माहिती दिलेली आहे बघा पायथागोरस वॉज अ ग्रेट ग्रीक मॅथमॅटिशियन म्हणजे पायथागोरस हा ग्रीक गणितज्ञ होता ग्रीक देशामधला गणितज्ञ होता ऑफ द 6th century BC ख्रिस्तपूर्व 600 वर्षापूर्वी ग्रीक देशामध्ये पायथागोरस नावाचा गणितज्ञ होऊन गेला ही मेड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन टू मॅथमॅटिक्स त्याने गणितासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं हिज मेथड ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स वॉज व्हेरी पॉप्युलर त्याची गणित शिकवण्याची पद्धती खूप प्रसिद्ध होती ही ट्रेन सेव्हरल मॅथमॅटिशियन त्याने अनेक गणितज्ञ तयार केले अनेक शिष्य तयार केले पीपल ऑफ मेनी कंट्रीज हॅड लॉंग नोन ऑफ अ सर्टन प्रिन्सिपल रिलेटेड टू द राईट अँगल ट्रायंगल पीपल ऑफ मेनी कंट्रीज अनेक देशातील लोक खूप दिवसापासून त्यांना काटकोन त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार वर्षापासून अनेक देशातील लोकांना माहिती होता इट इज ऑल्सो गिवन इन द बुक कॉल्ड शुल्व सूत्र ऑफ एन्शियंट इंडिया शुल्व सूत्र या प्राचीन भारतातील ग्रंथामध्ये याचा उल्लेख आढळतो शुल्व सूत्र ॲज पायथागोरस वॉज द फर्स्ट प्रूव्ह द थेरम परंतु हे सूत्र हा सिद्धांत पायथागोरसने सिद्ध केला त्याची सिद्धता पायथागोरसने सांगितली म्हणून त्याला पायथागोरसचं नाव दिलं गेलं इट इज द नेम आफ्टर हिम म्हणून त्याला पायथागोरसचा सिद्धांत असं म्हटलं जातं दिस थेरम ऑफ पायथागोरस स्टेट्स दॅट पायथागोरसने तो सिद्धांत म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत जो आहे तो असा आहे बघा मी आता पायथागोरसचा सिद्धांत सांगतो जो 600 ख्रिस्तपूर्व वर्षापूर्वी पायथागोरस या शास्त्रज्ञ आणि गणितज्ञाने तो सिद्ध केला त्याने तो प्रूव्ह केला तो सगळ्यांना माहित होता आपल्या इंडियाच्या शिवसूत्र या ग्रंथामध्येही त्याचा उल्लेख आढळतो तर त्याचा इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ hypotenuse is equal to in right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of the remaining two sides ओके आता परत पहा इन राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये मी काटकोन त्रिकोण काढतो बघा ABC is the right angle triangle angle B is the right angle and AC is the hypotenuse AC कर्ण आहे आणि AB व BC AB and BC are the side making right angles it is also called काटकोन करणाऱ्या बाजू आता याला तुम्ही बेस म्हणू शकता आणि याला तुम्ही हाईट म्हणू शकता ओके ह्या ट्रायंगल मध्ये स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस कोण आहे हायपोटेनस स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू म्हणजे बरोबर द सम म्हणजे बेरीज सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स
राहिलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची सम. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. हिला म्हणा बेस, हिला म्हणा हाईट. बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर, किंवा तुम्ही असं म्हणू शकता साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर, किंवा हायपोटेनस आहे AC स्क्वेअर. साइड AC चा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर म्हणजे वर्ग, AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग साइड पहिली आणि BC चा वर्ग. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे सगळे फॉर्म्युले आहे. एकच फॉर्म्युला आहे, तिन्ही पद्धतीने दिला आहे. यू कॅन इझिली राईट हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. इट इज अ प्रॉपर फॉर्म्युला. हा वापरायचा आपल्याला. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर, किंवा तुम्ही असं लिहिलं हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर तरी चालतं. आणि हे झालं नाव आकृतीवरून. समजा मी आता सांगा हा हायपोटेनस बघा, म्हणजे काय होईल PR स्क्वेअर हायपोटेनसचा स्क्वेअर बरोबर काय PQ स्क्वेअर आणि प्लस QR स्क्वेअर. करेक्ट. समजा हा हायपोटेनस आहे, हायपोटेनस स्क्वेअर बरोबर साइड 1 LM स्क्वेअर आणि साइड 2 MN स्क्वेअर. सांगा हायपोटेनस कोणता आहे XZ स्क्वेअर बरोबर XY स्क्वेअर प्लस ZY स्क्वेअर. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ओके. आता त्याची एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो बघा. हा थेरम लिहून काढायचा बरं का. आता बघा एक शेतकरी होता बरं का. एक शेतकरी होता, त्याचं त्रिकोणी शेत होतं. त्याची बाजू 5 होती, याची बाजू 4 होती, याची बाजू 3 होती. आणि त्याने काय केलं, त्याला 2 भागामध्ये क्षेत्रफळ त्रिकोणी क्षेत्र होतं. त्रिकोणी क्षेत्राच्या बाजूने पहा इकडे एक चौरसाकृती क्षेत्र जमीन होती. 5 बाजू असलेली चौरसाकृती, 4 बाजू असलेली चौरसाकृती एक तुकडा होता आणि 3 बाजू असलेले चौरसाकृती तुकडा होता. 1, 2 आणि 3 असे 3 तुकडे होते त्याला शेत जमिनीचे, आणि त्याला ते 2 भागांमध्ये वाटायचे होते. मग त्याने काय केलं, त्याने एक हा जो मोठा तुकडा आहे हा एका भावाला देऊन टाकला, आणि हे जे 2 तुकडे आहेत हे 2 लहान्या भावाला देऊन टाकले, लहान्या मुलाला देऊन टाकले. मोठ्या मुलाला मोठा तुकडा दिला आणि लहान्या मुलाला हे 2 लहाने तुकडे दिले. पण ते दोघं भांडायला लागले. तर शेतकरी म्हणला नाही, मी तुम्हाला समान वाटणी दिली आहे. मग तो मोठ्या मुलाला म्हणला तू असं कर, तू 2 छोटे घे, आणि छोट्याला म्हणला असं कर, तू 2 मोठे घे. तू 2 हे सॉरी छोट्याला म्हणला तू मोठा घे, आणि मोठ्याला म्हणला तू 2 छोटे घे. मग मला सांगा हे दोन्ही वाटण्या समान होत्या काय? तर उत्तर माझं होय आहे. बघा मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बिग एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर साइड स्क्वेअर, याची साइड आहे ABC, याची साइड AC आहे आणि म्हणून AC स्क्वेअर. एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर, AC चा स्क्वेअर काढावा लागेल, 5 चा स्क्वेअर 25. एरिया ऑफ सेकंड हा 2 नंबरचा आहे, गोल करतो बघा. त्याची साइड 3, साइड कोण आहे त्याची AB, 3 स्क्वेअर 9. एरिया ऑफ थर्ड स्क्वेअर साइड स्क्वेअर, तिसऱ्याची बाजू आहे BC म्हणजे BC चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर आणि 16. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हा एरिया झाला, हा एरिया झाला, एरिया हे दोघं छोटे आहेत बघा. AB स्क्वेअर आणि प्लस BC स्क्वेअर हे 2 छोट्यांचा एरिया बरोबर. 9 अधिक 16 किती झाला? 25 झाला.
दोन्ही छोट्यांचा एरिया 25 आहे आणि मोठ्याचा पण एरिया म्हणजे क्षेत्रफळ, दोन लहानांची बेरीज केली 25 भरली आणि मोठ्याची 25 आहे म्हणजे ऑटोमॅटिकली 25 म्हणजे कोण AC होल स्क्वेअर. मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. सोयीचं करून लिहा बघा AC स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे त्याचा अर्थ त्याने पायथागोरस थेरमचा यूज केला, पायथागोरसचा प्रमेयाचा त्याने उपयोग केला. अशा पद्धतीने त्याने त्या वाटण्या बरोबर केलेल्या आहेत. आता आपण याची प्रत्यक्षात गणित पाहूयात. एक गणित घेतो मी फक्त नाही म्हणून आणि मग पुढच्या तासाला आपण याच्यावरची उदाहरणं घ्यायला सुरुवात करू. पहा फाइंड AB. बघा बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयाने प्रमेय करायचं बघा. हायपोटेनसचा स्क्वेअर बरोबर साइड 1 चा स्क्वेअर प्लस साइड 2 चा स्क्वेअर. चला हायपोटेनस कोण आहे बघा AC स्क्वेअर बरोबर हिला A म्हणून साइड AB पहिली साइड आहे आणि BC दुसरी साइड. या ठिकाणी काय काय दिलं त्याची किमती बघू. AC दिलाय का बघा बरोबर, हो दिलाय. AB दिलाय का नाही, BC दिलाय का दिलाय. किमती भरल्या फक्त 5 स्क्वेअर 5 5 स्क्वेअर म्हणजे मल्टिप्लाय 2 टाइम्स, वर्ग म्हणजे दोनदा गुणाकार. 3 चा स्क्वेअर 3 त्रिक 9 अधिक 9 इकडे वजा होईल. बरोबर, दोघा वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, दोघा वर्गमूळ घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, वर्ग निघून जाईल. याचं वर्गमूळ घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं, पण वर्ग निघून गेला AB आणि हे वर्ग म्हटलेलं स्क्वेअर रूट मध्ये 16 हा 4 चा स्क्वेअर आहे. युनिट दिला नाहीये म्हणून आपण त्याचं कारण लिहायचं युनिट. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण आणखी गणित घेऊया.